नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता जवळ आलेली आहे. त्यामुळे गोव्यातल्या प्रचारालाही कमालीचा वेग आलाय. गोव्यातील कलंगूट मतदारसंघातली लढत वेगळी का ठरली आहे? कोणत्या राजकीय पक्षांनी घराणेशाहीला झुकतं माप देत पती पत्नींना उमेदवारी दिली आहे? आणि गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांनी आप आणि तृणमूल काँग्रेसविषयी नेमका कोणता दावा केलाय? या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत कौल कुणाला या आपल्या खास कार्यक्रमात. गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आपण पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी गोव्यातील एक अनोखं गाव पाहणार आहोत. गाव म्हटलं की तिथं शहरासारख्या सेवा सुविधा नसतात. असली तर एखाद्याच बँकेची शाखा पाहायला मिळते. मात्र आज आम्ही तुम्हाला गोव्यातलं सर्वात श्रीमंत गाव दाखवणार आहोत. तिथं एक दोन नव्हे तर बँकेच्या तब्बल 14 शाखा आहेत. अल्दोना हा जे गाव आहे ते गोवाचं सगळ्यात श्रीमंत आणि सुंदर गाव आहे. इकडचे जे रस्ते आहेत ते क्लीन आहे आणि इकडचे जे लोक आहे ते पण 60% जे लोक आहे ते परदेशात आहे आणि तिकडेच ते लोक स्थायी झालेले आहेत. एल्डोना केवळ देशातच नाही तर जगभर ख्याती असलेलं गोव्यातलं हे एक सुंदर आणि श्रीमंत गाव. म्हापसा नदीच्या किनारी वसलेल्या या गावाला निसर्गाचं भरभरून वरदान लाभलंय. रस्त्याच्या कडेला असलेली नारळाची उंचच उंच झाडं आणि टुमदार घरं ही या गावाची खरी ओळख. इथल्या गावकऱ्यांनी स्वच्छता अंगीकारल्यामुळं जगभरात त्यांची ख्याती पोहोचली आहे. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या हे गाव अत्यंत श्रीमंत आहे. गावात एक दोन नव्हे तर तब्बल 14 सरकारी आणि खासगी बँकांच्या शाखा आहेत. यावरून तुम्हाला एल्डोना गावच्या श्रीमंतीचा अंदाज आला असेल. लोकांनी आयजपासून कितें केलां ती सांबाळून दवरल्या. आदले कितें हाडलें आमचे एन्सेस्टर हाडले ते आयजपासून सांबाळून दवरल्या. आमी सगळे गांवचे लोक एज हिंदूज क्रिश्चियन मुस्लिम्स वी गो टुगेदर, वी सेलिब्रेट फेस्टिवल्स टुगेदर and we work as brothers and sisters. एल्डोना गावच्या आर्थिक श्रीमंतीचं कारण आहे बंद असलेली ही घरं. या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती परदेशात कोणत्या न कोणत्या कारणामुळे स्थायिक झालेली आहे. त्यामुळे अनेक घरं तुम्हाला बंद अवस्थेत पाहायला मिळतील. परदेशात स्थायिक झालेले लोक गावातल्या आपल्या नातेवाईकांना पैसे पाठवतात आणि त्यामुळेच या गावात बँकांच्या इतक्या शाखा आहेत. ते आपले कोण विदेश गांवांनी गेल्ले आहा की आपलो फ्युचर करपाक बरें एड्युकेशन मेळोंक जाय तांकां, जावं तांचे रिलेशन्स आणि बिकॉज ऑफ जॉब्स बंद आहे. मग अब्रॉड आहे कामाला तिकडे अब्रॉड आहे त्याकरता इकडे जास्त घरं बंद आहे. जास्त लोक मुंबईला आहे, दिल्लीला आहे. असं इथल्या नागरिकांना सुद्धा आपल्या गावावर अभिमान आहे. गावाला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा जणू ध्यासच इथल्या गावकऱ्यांनी घेतलाय. इतर गावांपेक्षा आपलं गाव अधिक सुंदर असावं असं इथल्या ग्रामस्थांना वाटतं. श्रीमंत आणि गुगल्समध्ये जाऊन बघितलं तर हल्डोना किटरा इज अ व्हेरी गुड. आणि आम्ही आता या इलेक्शनानंतर मग आम्ही हा आहे ना चांगला करणार आहे गाव आमचा. तिथली ट्रॅफिक नाही, कंजेशन नाही, लोक एक परफेक्ट आहे. कोणाचं काय झगडी असं काहीच नाही, एकदम पीसफुल. देशातील हे एक आदर्श आणि श्रीमंत गाव असल्यामुळे इथल्या घरांच्या किमती पणजीतल्या घरांपेक्षा सुद्धा अधिक आहेत. इथल्या नदीवरचा केबल पूल तुम्ही अनेक सिनेमातल्या दृश्यांमध्ये पाहिला असेल. बॉलिवूडच्या सिंघम आणि हॅलो जिंदगी या सिनेमांचं चित्रीकरण या गावात झालं होतं. अल्दोना आणि कोर्टजीएम गावाला हा जे ब्रिज आहे ते कनेक्ट करतो आणि 2004 मध्ये मनोहर पर्रिकरनी या केबल ब्रिजचा उद्घाटन केलं होतं आणि बरेचशी हिंदी फिल्मची शूटिंग जी आहे ते इकडे झालेली आहे. एल्डोना गावाला मोठा इतिहास आहे.
पोर्तुगीजांनी या गावच्या संरक्षणासाठी एक किल्ला आणि तटबंदी उभारली होती. या किल्ल्यावरून संपूर्ण गावावर नजर ठेवणं शक्य होतं. हा गावाच्या सुरक्षिततेसाठी पोर्तुगीज लोकांनी हा किल्ला बनवलेला होता. 17th सेंचुरीचा हा किल्ला आहे आणि आता हा किल्ल्याच्या रिस्टोरेशनचा जे काम आहे ते सुरू आहे. या गावातलं सेंट थॉमस चर्च प्रसिद्ध असून 1596 मध्ये म्हापसा नदीच्या किनारी असलेल्या एका उंच स्थानावर हे चर्च बांधण्यात आलेलं आहे. हे प्राचीन चर्च इथं येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. या चर्च विषयी अनेक दंतकथाही प्रचलित आहेत. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातले लोक वर्षानुवर्ष गुण्या गोविंदानं इथं राहतात. त्यामुळेच या गावातला गुन्हेगारीचा दर 0% आहे. इथल्या गावकऱ्यांनी हे गाव पण जपलेलं आहे. प्रीती सोमपुरा, न्यूज 18 लोकमत, एल्डोना, गोवा. गोव्यातील अनेक प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांपैकी एक म्हणजे कलंगूट. या किनाऱ्याच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणावर पब, रेस्टॉरंट, बार आहेत. विशेष म्हणजे इथे येणाऱ्यांमध्ये देशांतर्गत पर्यटकांचं प्रमाण लक्षणीय आहे. कलंगूट विधानसभा मतदारसंघातला हा सर्वात महत्त्वाचा समुद्र किनारा आहे. या समुद्र किनाऱ्यावरच या भागाचं आर्थिक गणित अवलंबून आहे. गोव्याच्या राजकारणातल्या अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून देखील याची ओळख आहे. भाजपचे मंत्री मायकल लोबो यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम करत काँग्रेसची उमेदवारी मिळवली, तर काँग्रेसमध्ये असलेले त्यांचे राजकीय विरोधक जोसेफ सिक्वेरा यांना भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे आता इथली निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे. गोव्याचा आर्थिक गाडा हा संपूर्ण राज्य पर्यटनावर अवलंबून आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहर स्वच्छ आणि सुंदर तसंच पर्यटन स्नेही असणं गरजेचं आहे. म्हणूनच गोव्यात कोणत्याही पक्षाचं सरकार असो, पर्यटकांसाठी खास योजना आखल्या जातात. तसंच त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला जातो. आज गोव्याचा विचार करता गेल्या काही वर्षात गोव्यातील पर्यटन व्यवसायावर परप्रांतीयांचा दबदबा वाढू लागलाय. गोव्याच्या कलंगूट विधानसभा मतदारसंघात हे प्रकर्षानं जाणवतं. There is a lot of problem. Outsiders are doing all this crime. There are no Goans involved in the crime. The outsiders come here, they do the crime, and they spoil the name of Goans. And once upon the time, Kalangut was number 1 in full of Goa. Now the Kalangut's name is completely spoiled. गेल्या 10 वर्षात या मतदारसंघाच्या अर्थकारणात मोठ्या प्रमाणात बदल झाला. या मतदारसंघाचा बहुतांशी भाग हा कलंगूट समुद्र किनाऱ्यावर पसरलाय. त्यामुळेच इथं मोठ्या प्रमाणात कपडे, शोभेच्या वस्तू आणि टॅटूची शेकडो दुकानं पाहायला मिळतात. गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मतदारसंघातील विद्यमान आमदार मायकल लोबो यांनी नुकतंच काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. खरं तर लोबो हे प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, पण ऐन निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मायकल लोबो यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडला असून त्यांनी मतदारसंघाला वेठीस धरल्याची टीका भाजपचे उमेदवार जोसेफ सिकेरा यांनी केलाय. तसंच केवळ वैयक्तिक संपत्ती वाढवण्यावर लोबोंनी भर दिला असल्याचा आरोपही सिकेरांनी केलाय. What he has done for Kalangut is what he has brought Kalangut is drug, prostitution, gundagiri and dadagiri. Only 4 things he has brought to Kalangut and he has made his base over there. I want to finish all these things. भाजपचे नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर संपूर्ण भाजपमध्ये अनागोंदी पसरल्याचा आरोप मायकल लोबोंनी केला. गोव्यात जनता विरोधी कायदे तयार केले जातात, मतदारांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणलं जात आहे. संपूर्ण गोवा भाजपनं विक्रीला काढला असल्याचा सनसनाटी आरोप गोव्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबोंनी केलाय. मनोहर पर्रीकर हमको छोड़ के जाने के बाद जिस हिसाब से ये लोगों ने गोवा को ऑक्शन पर लगाया है, जैसे कि जो भी ज़्यादा भाव देगा उनको देने का ये है. ऑल द गवर्नमेंट प्रॉपर्टी, जितनी भी सरकार की प्रॉपर्टियां हैं
वो सब ये लोग बेच रहे हैं 99 इयर्स लीज बना के, 33 इयर्स रिन्यूएबल, अनदर 33, अनदर 33, ऐसा करके उन लोगों ने 80% अभी एग्रीमेंट साइन किए हैं। नुकतंच काँग्रेसमध्ये दाखल झालेले मायकल लोबो हे गेली 2 टर्म भाजपचे उमेदवार होते, तर जोसेफ सिकेरा यांनी काँग्रेसमधून त्यांच्या विरोधात लढत दिली। 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सिकेरा यांचा 3800 मतांनी पराभव झाला। त्यानंतर मायकल लोबोंनी गोवा सरकारमध्ये मंत्रीपद मिळवलं, पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मायकल लोबो यांनी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे। आपला राजकीय विरोधक आपल्या पक्षात दाखल झाल्यानं जोसेफ सिकेरा यांची अडचण झाली आणि त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली। गोव्यातील पक्षांतराचं हे आणखी एक उदाहरण आहे। कलंगूट विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। हे सर्व उमेदवार कबूल करतात। ड्रग्ज, देहविक्री आणि त्यातून निर्माण झालेल्या गुन्हेगारीमुळे स्थानिक रहिवासी कंटाळले। अशातच गेल्या 2 वर्षात कोरोनाचं सावट असल्यानं अनेकांचे व्यवसाय बुडाले। हे दिवस बदलतील अशी काहींना आशा आहे, तर काहींनी आशा सोडली आहे। आमचं तर खूप प्रॉब्लेम, आमचं घर असं आहे, आम्हाला कोण हेल्प करणार नाही। ती पण सासू आहे आमची, ती आमच्याचकडे राहते, पण आम्हीच त्यांचं हे करतात ना, असं आम्हाला कुणाचा हेल्प नाही। आम्ही कमावलं तर आम्हाला मिळणार, असं आम्हाला कुणाचा हेल्पच नाही। आम्हाला पण ते 1000 ते पण भेटत नाही। तुमच्याकडे कोणी नोकरी करणार नाहीये, नाही, बिझनेस आम्ही बिझनेस आता बिझनेस पण बंद आहे ना, हे मुळे आमचं हे वी आर सर्विंग फूड हिअर ते पण बंद आहे। मला तर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे पहिला तरी, आणि बरी नोकरी तर पाहिजेच, आणि काय नाही मला, नोकरी बरं पाहिजे आणि सगळ्यांचा मम्मा डॅडाचा असं घर बरं पाहिजे। आज पर्यटकांची वर्दळ असलेला हा समुद्र किनारा दिसत असला तरी गेल्या काही वर्षात या भागात वाढलेली गुन्हेगारी चिंतेची बाब ठरली आहे। वाढत्या गुन्हेगारीचा फटका इथल्या पर्यटन व्यवसायाला सुद्धा बसू लागलाय। हे चित्र असंच कायम राहिल्यास पर्यटक या भागाकडे पाठ फिरवतील अशी भीती स्थानिकांना वाटतेय। त्यामुळे निवडून येणाऱ्या आमदारांनी स्थानिकांना रोजगार आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी स्थानिकांकडून होतीये। कलिंगूड मतदारसंघातील नागरिकांचा उदरनिर्वाह प्रामुख्यानं या कलिंगूड बीचवर अवलंबून आहे। या बीचला समांतर असा एक रस्ता आहे, ज्याच्यावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल, बार आणि पब आहेत। एकीकडे हेच या लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, तर दुसरीकडे या भागात गुन्हेगारी वाढण्याला सुद्धा हाच रस्ता आणि इथले हे पब, बार जबाबदार आहेत, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, कलिंगूड। गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं हा ग्राउंड रिपोर्ट कौल कुणाला या आमच्या विशेष शोच्या माध्यमातून तुमच्या समोर आम्ही मांडत आहोत। आपण जर पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसात प्रचाराचा वेग वाढलेला आहे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। पक्षांतर देखील निवडणुकीपूर्वी झाल्याचं आपण सतत पाहत असतो, मात्र गोव्यामध्ये पक्षांतराचं प्रमाण हे काहीसं अधिक असल्याचं पाहायला मिळतं। अनेक नेते, अनेक भाजपच्या मंत्रिमंडळातले मंत्री यांनी पक्षांतर केलंय। काही जण तृणमूलमध्ये गेलेत, काही जण काँग्रेसमध्ये सामील झालेले आहेत, तर काहींनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतलाय। पण या सगळ्याला गोवेकर जनता नेमका कसा प्रतिसाद देते, या निवडणुकीमध्ये गोवेकर जनता नेमका कुणाला कौल देते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कौल कुणालामध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस गेल्या 1.5 महिन्यापासून गोव्यामध्ये आहेत। गोव्याची सत्ता राखण्यामध्ये भाजप यशस्वी होईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। गोव्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत। भाजपनं या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे। सध्या भाजपची गोव्यात काय परिस्थिती आहे? खरं तर भाजपची परिस्थिती गोव्यात अतिशय चांगली आहे। 10 वर्ष आमचं सरकार या ठिकाणी आहे। या सरकारने खूप काम केलं आहे आणि विशेषतः केंद्र सरकारने गोव्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलं आहे त्यांनी गोव्याचं चित्र बदललं आहे, स्वरूप बदललं आहे आणि ते लोकांना रिकग्नाइज होत आहे। दुसरं, आमचे नेते मनोहरभाई पर्रीकर यांनी ज्या प्रकारे गोव्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या योजना सुरू केल्या आणि आमचे आताचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत
यांनी त्या अधिक चांगल्या प्रकारे राबवल्या. त्यामुळे लोकांमध्ये एक BJPबद्दल विश्वास आहे आणि मला निश्चितपणे असं वाटतं की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पुन्हा निवडून येईल. खरं म्हणजे तुम्ही तुमच्या वक्तव्यामध्ये TMC आणि आपलं रूल आउटच करून टाकलेलं दिसत आहे की भाजप आणि काँग्रेसमध्येच या ठिकाणी लढत आहे. खरं तर असं आहे की काही ठिकाणी काँग्रेस नाहीच. म्हणजे जर गोव्याचा विचार केला तर जवळजवळ 12-13 जागा तर अशा आहेत की ज्याच्यावर काँग्रेस लढतीतच नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे मिक्स पद्धतीची लढत आहे. BJP एक सेंटर पोल आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची BJP लढून राहिला आहे अशी स्थिती आहे. पण मग तुम्ही आता म्हणताय की आप आणि तृणमूल यांचं सुद्धा अस्तित्व आहे थोडक्यात, असं तुम्ही मान्य करताय. म्हणजे तृणमूल जरी पहिल्यांदा लढत असलं तरी आप दुसऱ्यांदा निवडणूक लढताय, तर त्यांचा थोडाफार वोट शेअरिंग असेल असं तुम्हाला वाटतंय? निश्चितच असणार आहे. एवढंच आहे की तृणमूल ज्या वेगानं वर गेली होती तेवढ्याच वेगानं ती खाली आली. याचं कारण काय आहे की ओव्हरऑल गोव्यामध्ये तृणमूलची प्रतिमा ही बंगालच्या पोस्ट पोल व्हायलन्स नंतर एक हिंदू विरोधी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे. कारण जे काही अत्याचार त्या ठिकाणी झाले आणि ममता दिदीने जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा एक लोकांमध्ये इथे इम्पॅक्ट आहे, म्हणून ते खाली आलेत. आप पार्टी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करते. काही ठिकाणं अशी आहेत विशेषतः सालसेट रिजनमध्ये की ज्या ठिकाणी 1-2 ठिकाणी आप पार्टी आणि तृणमूल पार्टी या 2 पक्षांमध्ये जोरात लढत चालली आहे आणि अशा एखाद्या मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मी असं म्हटलं की तुम्ही या पार्ट्यांना रूल आउट नाही करू शकत. बाकी आमचा जो BJPचा जो काही एक इथला गड मानला जातो इथे मात्र मला असं वाटतं की काही फार परिणाम नाही आहे. म्हणजे राहुल गांधींनी तर साखळी मतदारसंघामध्ये सभा घेतली. जाणीवपूर्वक भाजपचा फेस मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते अशी माहिती मिळते की आदित्य ठाकरे येणार आहेत आणि तेही साखळी विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत. आम्हाला अतिशय आनंद आहे या सगळ्यांनी येऊन साखळीमध्येच या ठिकाणी सभा घ्यावी. कारण साखळीचा निवडणुकीचा जो काही निकाल आहे तो अतिशय स्पष्ट आहे. प्रमोद सावंतांवर तिथल्या लोकांचं प्रेम आहे. ते सगळे प्रमोद सावंतांच्या पाठीशी आहेत. त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही ज्याला निवडून देतोय तो मुख्यमंत्री आहे. आठवडाभर राहिलाय मतदानाला. भाजप किती आमदार निवडून आणेल असं तुम्हाला वाटतं? नाही, आमचा तर नाराच आहे. गोव्याच्या भाषेत सांगायचं झालं तर 22 आणि 22+ म्हणजे 2022 मध्ये 22+ असा आमचा नारा आहे. पण आम्ही मेजॉरिटी आणू. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते देवेंद्र फडणवीस ज्यांना पूर्ण विश्वास आहे की गोव्यामध्ये 22 पेक्षा जास्त त्यांचे आमदार निवडून येतील आणि सत्ता भाजपचीच बनेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, गोवा. गोवा भाजपचे जे प्रभारी आहेत देवेंद्र फडणवीस म्हणतायत की 12 ते 13 जागांवर काँग्रेसला बिलकुलच वाव नाही. काँग्रेस तिथं खिचगणितीत देखील नाही. काँग्रेसची कदाचित हीच प्रतिमा बदलण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज गोव्यामध्ये प्रचार केलेला आहे. गोव्याच्या विकासासाठी काँग्रेसला मत देण्याचं आवाहन प्रियंका गांधींनी केलं आहे. If you want your identity, your culture and your traditions to remain strong and intact, if you want a government that accepts, understands and believes the same, then please vote for the Congress in this election. I am here to say to you that we have taken a pledge that the promises that are being made to you will be delivered. We will work hard for you. We will work day and night to provide you with the kind of government that helps you grow and helps the development of Goa. गोव्यामध्ये भाजपला 22 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे. तसंच उत्पल पर्रीकर यांना काही कारणांमुळे उमेदवारी देण्यात आलेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. श्रीपाद नाईक यांच्याशी संवाद साधलाय न्यूज 18 नेटवर्कच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी. गोवामध्ये प्रचार सुरू झालेला आहे आणि आज आता आपल्यासोबत आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्री श्रीपद नाईकजी. नाईकजी, स्वागत आहे तुमच्या लोकमतमध्ये. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं की आता जे काही सर्वे येतात त्यामध्ये असं येत आहे की गोवामध्ये हंग असेंब्ली येणार? अजिबात नाही. मी तर छाती टोकपणे सांगतो की काही मतदारसंघाचा मी दौरा केला या 5-6 दिवसात. जो सपोर्ट भारतीय जनता पार्टीला आहे त्याच्यात नक्की आम्ही मॅजिक आकडा
22+ असे आम्ही क्रॉस करणार. भारतीय जनता पक्षाची सत्ता परत गोव्यात येणार याचा तीळमात्र शंका नाही. तुम्हाला वाटते की BJP प्रमोद सावंत यांना चीफ मिनिस्टर बनवणार की कोणीतरी नवीन फेस? हे शेवटी आपली लिडरशिप ठरवत आहे. आपल्याकडे जी डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिनमध्ये कोणी क्लेम करू शकतो, परंतु जे काय केंद्रीय लिडरशिप जे आपण जो निर्णय तो सगळे मान्य करतो. आणि तुमच्या मुलाला पण तिकीट पाहिजे होती पण दिली नाही आणि नंतर त्यांनी विड्रॉ केला. त्यांनी प्रयत्न केला होता, गेल्या 5 वर्षा अगोदरही प्रयत्न झाला होता. शेवटी पार्टी प्रथम, इंडिव्हिज्युअल आम्ही नंतर. ही जी डिसिप्लिन आमच्या पार्टीमध्ये आहे त्याच्यानुसार जे काय पार्टीने सांगितलं ते आम्ही ऐकतो आणि कामाला लागतो. विड्रॉ पण केलं नाही. विड्रॉ पण केलं. हो, विड्रॉ. पण उत्पल पर्रिकर जे आहे ते लढत आहे इंडिपेंडेंट. हो, कारण त्याला खूप कारणं आहेत. मला खूप हे आहे की ते असायला पाहिजे होतं, काही कारणामुळे ते त्यांचं होऊ शकलं नाही. गोव्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असा दावा भाजपचे नेते करताना दिसत आहेत. गोवेकर नेमका कुणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कौल कुणाला मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.